मंत्रालयातली सुरक्षा आता अधिक कडक करण्यात आली आहे। जर मंत्रालयामध्ये प्रवेश करायचा असेल तर डीजी प्रवेश शिवाय प्रवेश करता येणार नाही। दरम्यान मंत्रालय परिसरामध्ये काही गैरकृत्य केल्यास तो पास ब्लॉकही केला जाईल, जेणेकरून पुन्हा मंत्रालयात प्रवेश करता येणार नाही। विशेष म्हणजे तुमच्याजवळ असलेलं आय कार्ड हे मंत्रालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना कनेक्टेड असेल। या सगळ्या सिस्टीमचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। मंत्रालयात जर आता प्रवेश करायचा असेल तर डीजी प्रवेशच्या माध्यमातून प्रवेश करावा लागणार आहे, कारण आपण पाहतोय की मंत्रालयाबाहेरची गर्दी कमी करण्यासाठी, लाईन जी आहे ती कमी करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थित राहावी यासाठी जी आहे ती डीजी प्रवेश जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि या प्रवेशाला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता ऑनलाईन एकतर घ्यावा लागेल पास, किंवा तुम्हाला जर ऑनलाईन घेता आला नाही तर समोर ज्या लाईन आहेत त्या ठिकाणाहून तुम्हाला पास घेता येईल आणि त्यानंतर आय कार्ड घेऊन मंत्रालयामध्ये जे आहे जाता येणार आहे। आपल्या सोबत काही डीजी प्रवेश आहेत। क्या प्रोसेस है उसका, कैसा उसका पास निकलना है, कैसा एंट्री करना है? तो जैसे कि आप लोग देख सकते हैं, ये एक मोबाइल नंबर डालना है और आधार लिंक रहना चाहिए उस मोबाइल नंबर से, और उसके बाद आपका डाटा फेच होता है आधार का ही। आधार का डाटा फेच हो जाएगा, उसके बाद सिर्फ 10 सेकंड का प्रोसेस रहता है बुकिंग अपॉइंटमेंट का। वो आप घर से कर सकते हैं, कहीं से भी कर सकते हैं। बुक करके आएंगे तो आप ये लाइन से भी बच जाएंगे और बाकी ये दूसरी लाइन से भी बचेंगे। आपको पोस्ट गेट नंबर 2 से डायरेक्ट एंट्री है, और जाते वक्त ये हर एक गेट पे एक बॉक्स बना डीजी प्रवेश का, उसमें इसको डाल देना है, क्योंकि ये 1 डे यूज है। ये सिर्फ 1 डे यूज है और इसको जाते वक्त डाल देना है। एका वेळेस आपण किती डिपार्टमेंटचं बुकिंग करू शकतो, कशी याच्यामध्ये सिस्टम आहे? त्याच्यामध्ये एका टायमाला 3 डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकतो। याच्यावर बुक करताना आपण असे 3 डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकतो आणि तारीख पण आहे याच्यामध्ये आणि टायमिंग पण आहे, टायमिंग स्लॉट आहे याच्यामध्ये दिलेला, आणि आपलं आधार कार्ड नंबर टाकून आपण याच्यामध्ये रजिस्टर करू शकतो। आय कार्डला जे आहे ते सीसीटीव्ही कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे व्हिजिटर्स नेमकं कुठल्या फ्लोअरला आहे, काय करतात याची सुद्धा माहिती पोलिसांना कंट्रोल रूमला मिळते, आज सुद्धा समोर आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन हेमंत कदम सरासुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।